हे सगळं मनातलं साध्य करण्यासाठी कोणाचाही बळी घेण्याची आणि बळी देण्याची वेळ आली तरी त्यांना परवा नसते। मित्रहो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीला पाशवी असं बहुमत मिळालं। आता हे बहुमत मिळालं की मिळवलं हा वादाचा विषय आहे, कारण लोकांच्या या निकालावर अजून सुद्धा विश्वास बसलेला नाही। ही निवडणूक म्हणजे विधानसभेची जी झालेली निवडणूक आणि त्यावेळी लागलेला निकाल अजून सुद्धा संशयाच्या वादळात भरकटलेला आहे। महायुतीला मिळालेलं हे बहुमत पाहता 5 वर्ष या सरकारला कसलाही धोका होऊ शकत नाही हे तर अगदी उघड आहे। पण असं जरी असलं तरी महायुतीत सुरू असलेलं अंतर्गत राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे मात्र सांगता येत नाही। बघा, भाजपाला तर आता एकनाथ शिंदे हे नकोसे झालेले आहेत आणि ते आपण अनेक घटनावरून पाहतो। महायुतीतल्या 3ही प्रमुख पक्षाचं राजकारण हे फक्त अंतर्गत विरोधाचं राजकारण आहे, हे काही लपून राहिलेलं नाही। पण तरी सुद्धा बघा, या 3ही पक्षाला हवी आहे फक्त सत्ता। आणि मग अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील असं जर कोणी म्हटलं तर ते नक्कीच आश्चर्याचं वाटेल ना आपल्याला। पण बघा, शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील असा मोठा दावा केलेला आहे। अर्थात त्याचे काही गणित देखील त्यांनी मांडलेले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 3 महिन्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष तसेच त्याची जी चिन्ह आहेत ती नक्की कोणाची आहेत त्याच्यावर अंतिम निकाल येऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर मध्यावधीच्या निवडणुका होऊ शकतात। आणि बघा, हे सांगतानाच त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवारांना मिळेल तर तिकडं शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना मिळेल। त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढं भाजपात विलीन होण्याचा पर्याय असेल किंवा मग निवडणूक जाहीर करावी लागेल। या दोन्ही नेत्यांच्या आमदारांच्या जागेवर पुढील काही महिन्यामध्ये निवडणूक होऊ शकते। तुम्ही जर भाजपाची खेळी बघितली ना तर जिथं जिथं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत तिथं तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता जो कोणी काँग्रेसचा असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असेल त्या व्यक्तीला त्यांनी भाजपात घेतलेला आहे। त्यामुळं या दोघांचाही काटा काढायला भाजपा आता तयार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अर्थातच भाजपाने याला पोरकटपणा म्हटलेला आहे। अर्थ नाही तर भाजप काय बोलणार हो। भाजपाने काहीही म्हटलं बघा तरी रोहित पवार यांनी मांडलेलं समीकरण नक्की विचार करायला लावणार आहे। आणि त्यात भाजपाचं राजकारण सहजासहजी कोणाला कळत नाही म्हणजे काय ते कोणाला कळूही देत नाहीत। आणि जे साध्य करायचं असतं ते मात्र बरोबर साध्य करून घेतलं जातं, त्याला तर भाजपा म्हणतात। मग हे सगळं मनातलं साध्य करण्यासाठी कोणाचाही बळी घेण्याची आणि बळी देण्याची वेळ आली तरी त्यांना परवा नसते। पुढची निवडणूक तर भाजपाला स्वबळावर लढवायची आहे आणि त्यांनी ते तसं आधी सांगूनही टाकलेलं आहे। मग ती पुढची निवडणूक पुढच्या काही महिन्यात आली तरी सुद्धा भाजपाला हवंच असणार आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे अजित पवार यांचं भवितव्य काय असेल, खरं तर हा खूप मोठा प्रश्न ठरणार आहे। पण रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे जर काही झालंच तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात तो सर्वात मोठा राजकीय भूकंप असेल। भाजपच्या डोक्यात खरंच काही असं चाललेलं असेल का हो मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।